हाय गाईज, कसं काय मंडळी. तर मी फर्स्ट टाइम आज खापरे ट्राय करते आणि ब्लॉग पण मी फर्स्ट टाइम ट्राय करते. खापरे माझ्या आजीच्या स्टाईलची आहे. तर चला स्टार्ट करूया. रेसिपी तर स्टार्ट झाली आहे. मी तुम्हाला रेसिपी सांगते. तर मी तिघांसाठी खापरे करते. तर तिघांसाठी जेवढं तुमच्या मेजरने गव्हाचं पीठ टाकायचं आणि त्याच्यात थोडी थोडी साखर टाकायची आणि चवीनुसार साखर टाकायची. साखर टाकून झाल्यानंतर मग थोडं थोडं पाणी टाकून ते मिक्स करत राहायचं. मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं. एकदाच टाकलं तर ते खूप पातळ होईल. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. आपल्याला मीडियम करायचं आणि जेव्हा मग ते पातळ होईल तेव्हा मग अरे बापरे सांगलं. आता मम्मीच्या शेकायला लागते, मी साफ करून घेते. बघा तर मग कसं बॅटर क्रिएट झाले. असं बॅटर तयार व्हायला पाहिजे. गुटल्या नको पाहिजे. गॅस लावली, आता तवा ठेवते त्याच्यावर. तुमच्याकडे जो पॅन असेल तो ठेवा आणि पाणी शिंपडून पाहिजे. जर असं चुरचुरीत असेल तर मग तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की मग जे आपण बॅटर तयार केलं ना ते टाकायचं. बॅटर असं थोडं थोडं टाकायचं. चारी साईडने त्याच्या तेल पसरून घ्यायचं आणि ते गरम होऊन द्यायचं. तर सर मी प्लेटिंग करते. ते गरम असतं सर प्लेटिंग मी हळदीच्या पानांची करते. तर बघा कसं ते दिसते, मस्त दिसते ना. तर तो सर चहा करायची. चहा तुम्हाला माहितीच आहे कशी करायची. तर चहा करण्यासाठी चहात आले टाकलं, ते उकळून घेतल्यानंतर मग चहा पावडर टाकली आणि ते उकळून झाल्यानंतर मग वरून साखर टाकली. ते प्लेटिंग स्टार्ट करूया चहा आणि मस्त वाव काय दिसते बघा. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. थँक्यू.